रामकृष्ण हरी. आत्मसंयमन योग. श्रीमद भगवद्गीता तथा ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय. याची सुरुवात धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादातून होताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या करता ब्रह्मरसाचं पारणं मेजवानी ताटामध्ये वाढवून सज्ज असतानाच संजय आणि धृतराष्ट्र पाहुणे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांनाही त्याचा लाभ होण्याची संधी प्राप्त होत असतानाच आपण मात्र याला अयोग्य आहोत. पण आपल्या दैवाची थोरी अशी आहे की आपल्याला हा योगाचा विचार प्राप्त होतो. खरं म्हणजे आपण अडमुठे आहोत, आपल्याला याचा अधिकार नाही, पण तरी देखील प्राप्त झालं. ती व्यासांची कृपा आहे. धृतराष्ट्राने हा प्रश्नच मी विचारला नसताना तू का सांगतो आहेस असं विचारल्याबरोबर संजय मनामध्ये हसला आणि मुलांच्या मोहाने मोहित हा राजा आहे. मग म्हटले, बोलणं भगवान कृष्ण अर्जुनाचं अतिशय चांगलं आहे, पण याला लाभ होणार नाही, कारण जात्यांधाला सूर्याचं दर्शन घडत नाही. तसं ह्या ज्ञानसूर्य भगवान कृष्णाचं दर्शन जन्मांध विचाराने असलेल्या धृतराष्ट्राला कळणार नाही. पण मला मात्र अतिशय आनंद झाला. भगवंताचा अभिप्राय मी आदराने तुम्हाला सांगणार आहे. असा संवाद संपल्यानंतर गीतेचा 6वा अध्याय हा अत्यंत चातुर्याने श्रवण करण्याचा अध्याय आहे, कारण ह्यामध्ये तत्वनिर्णय आहेत आणि तत्वनिर्णय करताना पूर्वापार विचाराचं मंथन व्हावं लागतं. जसं सागराचं मंथन केल्यानंतर त्यातून अमृत बाहेर पडलं, त्याप्रमाणे इथे संयमाच्या द्वारे इंद्रियांना अंतर्मुख करून विवेक वैराग्याच्या माध्यमातून मंथन होणार आहेत आणि ह्या मंथनातून षडचक्राचं भेदन होऊन कुंडलिनीची जागृती आणि अमृताचा लाभ होणार आहे. आणि हा सगळा विचार संपूर्ण सृष्टीचा आधार असणारा जो परमात्मा, जो प्रकृतीलाही आधार आहे, जिथून गीता वल्लीची सुरुवात झाली आहे, त्याबद्दल वेदांना देखील बोलता येत नाही. पण असं जरी असलं तरी हा 6वा अध्याय योग वैभवाचं भांडार आहे. विवेक सिंधूचं पहिलं तीर आहे, गीतार्थाचं सार आहे आणि त्यामध्ये साहित्याचा बरवेपणा आपल्याला या 6व्या अध्यायामध्ये प्राप्त होणार असल्यामुळे एक प्रकारची प्रेरणा, उत्तेजकता ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना करून सांगतात. त्यामुळे लक्ष देऊन ऐकण्यासारखा हा अध्याय आहे. एरवी आपले शब्द मुखातून बाहेर पडतात तेव्हा त्याला काहीतरी इच्छा असते, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून जेव्हा शब्द बाहेर पडतात त्या पाठीमागे श्री गुरूंच्या कृपा आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा आहे, तत्वाचा साक्षात्कार आहे. त्यामुळे शब्द जरी मराठीत असले तरी ज्ञानोबरायांच्या शब्दांना परतत्वाचा स्पर्श आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. असं ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं मराठीत जरी असलं आणि ज्ञानेश्वर महाराज कौतुकाने जरी मराठीत बोलायला लागले तरी अमृताला सुद्धा पैजेने जिंकतील
असे विविध रसालंकाराने युक्त असणारे अक्षरांची योजना श्रोत्यांच्या करता ज्ञानेश्वर महाराज करणार आहेत। रसिके अक्षरे ऐसे मिळविन, असं रसभरीत साहित्याने परिपूर्ण रसालंकाराने युक्त असणारे अक्षर श्रोत्यांच्या करता ही मेजवानी देण्याकरता मी योजना करणार आहे। याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी 2 नियमांचे अपवाद सांगितले आहेत। म्हणजे एरवी ते नियम आहेत, पण ज्ञानेश्वर महाराजांचं जे बोलणं आहे ते बोलणं ह्या नियमांना अपवाद आहे। कोणते 2 नियम आहेत? तर पहिला नियम आहे, कोवळिकेची पाडे दिसती नादीचे रंग थोडे। शब्द आणि ध्वनी ह्या दोन्हींच्या मध्ये आपण जर विचार केला, शब्दही आहेत आणि स्वरही आहेत। स्वरांच्या मध्ये ध्वनी असतो आणि शब्दांच्या मध्ये अक्षर असतात। शब्दांच्या पेक्षा स्वर हे मृदू असतात। शब्दांना कळण्यासाठी ती भाषा ज्याला माहिती आहे त्यांनाच त्या शब्दांचे अर्थ कळतील, पण स्वरांना मात्र भाषा नसते। स्वर एकदा की तुम्ही आळवला की तो कोणत्याही देशातील व्यक्तीला तो अपील होईल, तो समजेल, तो कळेल। आणि म्हणून स्वरांची नाजूकता, कोमलता या शब्दांच्या पेक्षा ही निश्चित असते। आणि म्हणून नुसते स्वर म्हणणं, स्वर आळवणं वेगळं, आणि अक्षरांचं साह्य घेऊन जेव्हा ते स्वर आळवले जातात तेव्हा त्या शब्दांच्यामुळे त्या स्वरांना खाली यावं लागतं। तान जेव्हा मारली जाते तेव्हा गायक सहजतेने तान मारतो, पण एखादा शिष्य म्हटला की तान कशी मारली आहे, त्याकरता सारे ग रे ग असं काहीतरी स्वर म्हणून मग त्याला त्या माध्यमात गुंफून मग जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या स्वराच्या ठिकाणी थोडासा कमीपणा येतो। म्हणजेच स्वर हे मृदू असतात, त्यांना सर्व परिचित भाग असतो, पण हा नेम आहे। पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ह्या स्वरांच्या मध्ये असणारी कोमलता, स्वरांच्या मध्ये असणारी मृदुता ही जगामध्ये प्रसिद्ध आहे, बरोबर आहे। पण आता मी जे मराठी शब्द माझ्या श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालेले ही प्रासादिक शब्दांची योजना जेव्हा ज्ञानेश्वरीच्या अक्षरांच्या माध्यमातून करतो आणि त्याच्या तुलनेने जर संगीताचे स्वर जर आपण पाहिले तर कोवळी केचिनी पाडे, जी कोवळी केचिनी पाडे, ज्या बोलण्याच्या, ज्या शब्दांच्या, अक्षरांच्या कोवळ्यापणाच्या तुलनेने नादीचे रंग थोडे दिसतील। नादीचे म्हणजे या संगीतामध्ये असणारे जे काही नाद स्वर आहे त्या स्वरांचे मृदुता देखील, तो आनंद देखील कमी प्रतीचा असेल, त्याही पेक्षा मृदू शब्दांची योजना आणि अधिक आनंददायी योजना अशा माझ्या शब्दांच्या असतील, हा अपवाद आहे। नेम काय आहे? शब्दांच्या पेक्षा स्वर हा मृदू असतो, हा नेम आहे। पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जी म्हणजे ज्या भाषेच्या कोवळिकतेच्या तुलनेने जर विचार केला माझ्या, तर नादीचे रंग थोडे दिसती। नादाच्या मध्ये असणारे रंग नाम, आनंद नाम, रसिकता ती देखील तुलनेने कमी पडतील। हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भाषेच्या माध्यमातून प्रगट होणारी विशेषता प्रगट करताना सांगितलेला हा अपवाद आहे। दुसरा अपवाद, पहिल्यांदा नेम बघूया आणि मग अपवाद। वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी। बीक शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य। परिमळाचे बीक म्हणजे फुलाच्या मध्ये असणारा जो परिमळ, जो सुगंध, त्याचं एक सामर्थ्य असतं। काय सामर्थ्य असतं? जैसे कमळ कलिका धालेपणे हृदयेची या मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे अमोदाशी। कळीच्या मध्ये असणारा सुगंध
ती कळी जेव्हा उमलते तेव्हा त्यामधला सुगंध अनेक त्यातला सुगंध अनेक ठिकाणी तो दरवळतो आणि त्याच्या सामर्थ्याने दूरवर असणारे भ्रमर आकर्षित करून घेतले जातात. हे सामर्थ्य त्या परिमळाचं आहे. हो, हा नेम आहे. त्याला अपवाद म्हटले. जयाचेनी वेधे हा आता अपवाद आहे. जयाचेनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या शब्दांचेनी वेधे. ज्ञानेश्वर महाराज जे शब्द वापरतात, जे अक्षर वापरतात, जे वर्ण वापरतात, ज्या शब्दांची योजना करतात, त्या अक्षरांच्या मध्ये असणारा जो वेधकपणा आहे, आकर्षित करून घेण्याचा जो काही अलौकिक सामर्थ्य आहे, ते शब्दांचं अलौकिक सामर्थ्याच्या वेधाच्या पुढे जर पाहिलं तर परिमळाचे बीक मोडे. फुलाच्या मध्ये असणारा जो मकरंद, त्यातलं सामर्थ्य जे आहे बीक, ते सुद्धा मोडीस निघेल. म्हणजे ते सुद्धा कमी पडेल. त्याची महती म्हणजे विशेष प्रगट होणार नाही. याप्रमाणे माझ्या शब्दांच्या मध्ये असणारी आकर्षकता या फुलातील सुगंधातील वेधकतेच्या पेक्षा अधिक आहे. म्हणून जोपर्यंत माझे अक्षर तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत फुलाची आकर्षकता तुम्हाला वाटेल. पण एकदा की माझ्या अक्षरांची मनमोहकता, वेधकता तुम्हाला वेधून जर घेतली तर तुम्ही माझ्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. हे अलौकिक सामर्थ्य आहे. हा आहे अपवाद. याप्रमाणे परिमळाचे विक मोडे जयाचे नी. या ओव्यांच्या मध्ये 2 नियम सांगितले आणि 2 नियमांना ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या वक्तृत्व शैलीचे 2 अपवाद सांगितले. हा शब्दाचा अर्थ झाला. त्याचं इम्प्लिमेंटेशन काय करायचं समजायचं. जोपर्यंत मनुष्याला या विश्वातील भोगांचं ऐश्वर्य आहे, त्याचं महत्व आहे, तोपर्यंत ते लोक या सृष्टीतल्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कौतुक करतात, खूप लांबवरती जातात आणि काय आनंद भेटला, काय सुख भेटलं, काय चर्चा करतात. पण एकदा की त्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या साक्षात्कारी शब्दांचा वेध लागला, त्यांच्या पुण्याईने सहसा लागत नाही, त्याला पुण्य लागतं, सुकृत लागतं. आणि एकदा की जर त्या शब्दांचा आकर्षितपणा जर प्राप्त झाला, मग मात्र त्यांना ह्या भोग ऐश्वर्याच्याकडे आकर्षित होत नाही त्यांचं मन. हा अपवाद श्रेष्ठ महापुरुषांचा आहे. ह्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचं शब्दांचं कौतुक साहित्याच्या क्षेत्रामध्ये खूप आहे. जोपर्यंत साहित्याच्या क्षेत्रामध्ये आहे तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द किती महात्म्य निर्माण करतात हे पहा. पण जेव्हा आध्यात्मिक क्षेत्राच्या शेवटच्या टोकाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा शब्द कसे मागे पडतात हे सुद्धा आपण माऊलींच्याकडनं शिकायचं आहे. बघा, या आजच्या ओव्यांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐसा रसाळपणाच्या लोभा श्रवणाची होती जिव्हा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. इंद्रिया एकमेका बोले कळंबा लागे. ह्या बोलण्याच्यामुळे, ह्या शब्दाच्यामुळे इंद्रियांना एकमेकाच्या मध्ये कळंबा लागे, म्हणजे भांडण लागलं. आणि प्रत्येक इंद्रिय आपापला अधिकार या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांच्या वरती कसा आहे असं आग्रहाने ते मांडू लागले. त्यातलं पहिलाच आहे, ऐका म्हटले, रसाळपणाच्या लोभा ही श्रवणाची होती जिव्हा. काल आपण पाहिलंय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या शब्दांच्या मध्ये इतका रसाळपणा आहे आणि शब्द ऐकणं हे काम मुख्य आहे श्रवणाचं. म्हणजे कानाच्या द्वारे शब्द ऐकला जातो, म्हणजे कानाचा विषय आहे शब्दांचं ग्रहण करणं. पण शब्दाच्या मध्ये इतका रसाळपणा निर्माण झाला
की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या श्रवणाला, कानालाच जिभा फुटल्या, जिभा निर्माण झाल्या आणि जिभेचं काम आहे रस चाकणं. पण आता तो शब्दालाच असं वाटलं की आपण फक्त शब्द ऐकतो, पण त्या शब्दातली रसिकता जर आपल्याला अनुभवायची असेल तर आपल्याला नुसतं ऐकून जमणार नाही, रस चाखला पाहिजे आपल्याकडनं. म्हणून त्या कानालाच जिभा फुटल्या आणि तो त्याचं आस्वादन घेऊ लागला. असं होता क्षणीच त्या इंद्रिय आपापले पुढे येऊन आपला स्वभाव धर्म आणि हक्क सांगू लागले. त्यामध्ये सहज शब्द तरी श्रवणाचा, परी रसना म्हणे रस हा अमुचा, घ्राणासी भाव जया परिमळाचा हा तोची होईल. सहज विचार करून जर पाहिलं नैसर्गिकरित्या, श्रवणाचा विषय तरी शब्द. श्रवण म्हणजे कान, कानाचा विषय मुख्य काय असेल तर तो आहे शब्द. शब्दांचा तो अधिकार आहे. परंतु त्या शब्दांनाच, त्या कानांनाच जिव्हा फुटल्यामुळे रसना स्वतः पुढे आली आणि ती म्हणायला लागली, रसना म्हणे हा रस अमुचा. या ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये जे साहित्याचे नवरस आहे, नवरसी भरवी सागरू, उचित रत्नांचे आगरू, तो रस सेवन करणं तर हा माझा हक्क आहे, मी तो रस घेणार. तिचं म्हणणं संपत न संपत पुढे तोच, घ्राणासी परिमळाचा भाव जाय. तेवढ्यामध्ये त्या घ्राण म्हणजे नाकांनी पाहिलं, अरे या शब्दाच्या मध्ये इतका सुगंध आहे आणि सुगंध घेणं तर हा माझा स्वभाव आहे, असा भाव त्या घ्राणेंद्रियाच्या मध्ये निर्माण झाला. आणि असं म्हणता क्षणी हा तोची होईल. हा तोची होईल म्हणजे नाकाला देखील तोच अनुभव येईल. कशाचा? त्या शब्दाच्या मध्ये असणाऱ्या सुगंधाचा. म्हणजे शब्दाच्या मध्ये सुगंधही आहे, शब्दाच्या मध्ये रसही आहे आणि तो शब्द श्रवणाला पण लागू पडतो आहे. एवढंच नाही, नवल बोलती रेखेची वाहणी, देखता डोळ्याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. नवल बोलती रेखेची, या मराठी भाषेचे बोलत असताना काही मर्यादा आहे. मर्यादांचं उल्लंघन करून माणसाने कधी बोलू नये, कारण त्यातलं माधुर्य आणि लालित्य आणि शालीनता ही भंग होते, रसभंग होतं बोलताना. आणि म्हणून रेखेची म्हणजे मर्यादा शब्दांची, बोलती रेखेची, बोलण्याच्या मर्यादा लक्षात घेऊन वहाणी देखता. वहाणी देखता म्हणजे त्याच्या प्रतिपादनाची शैली पाहता, त्याची रीत पाहता, त्या शब्दांच्या मध्ये इतका रेखीवपणा, इतका गोंडसपणा आणि जणू काही रूपाचं चित्रण या शब्दांच्या द्वारे ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केलं. त्यामुळे डोळ्याही पुरो लागे धणी, डोळ्यांना सुद्धा धणी पुरो लागे. धणी म्हणजे तृप्ती. त्या डोळ्यांना असं वाटतं या अक्षरांकडे फक्त पाहतच राहावं. म्हणून आळंदीमध्ये काही लोकांना वाचता येत नाही. बरेच जण आळंदीच्या समाधीच्या बाजूला अजान वृक्षाचं झाड आहे, त्या ठिकाणी फक्त ते ह्या अक्षरांच्याकडनं पाहता पाहता फक्त बोट फिरवतात. त्यांना म्हटलं, का हो तुम्हाला वाचता येत नाही आणि मग तुम्ही नुसते बोट का फिरवतात? ते म्हटले, आम्हाला वाचता जरी येत नसलं पण अक्षर दिसतात ना. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या या अक्षरांच्याकडे जरी पाहिलं तरी तृप्ती होते, असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, असं आम्ही ऐकलं आहे. आणि म्हणून आम्हाला नाही त्यातला अर्थ कळाला, पण अक्षर तर पाहता येतात ना. डोळ्याही धणी पुरो लागे देखता, म्हणजे या अक्षरांना जरी पाहिलं आपल्या डोळ्यांनी तरी त्या तृप्ती होईल. एवढा त्या शब्दांच्या मध्ये असणारा एक अलौकिक सामर्थ्य आहे. म्हणून तर नाथ महाराजांनी सांगितलं, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी. म्हणून
नाही आपल्याला काही झालं तरी डोळ्याखालून हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या जरी गेल्या तरी डोळ्यांना आल्हादकता निर्माण होईल. आणि डोळे म्हणतील, ते म्हणती उघडली खाणे रूपाची हे. ते म्हणती म्हणजे ते डोळे म्हणती, काय म्हणतील, हे रूपाची खाणी उघडली. ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्याकरता शब्दांच्या माध्यमातून एवढ्या शब्दांचं चित्रण केलं आहे, जणू काही रूपाची खाणच आमच्याकरता उघडली आहे. हे सगळं झाल्यानंतर इंद्रियांच्या मध्ये आपापला लोभसपणा, एकमेकाच्या विषयी ते सांगू लागले की मला पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आणि पुढे काय झालं आहे बघा, देखता डोळ्या पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे. ते म्हणतात रूपाची खाणच आमच्याकरता उघडली. हा सगळा संवाद चालू असतानाच पुढचे इंद्रिय त्याकडे येतात. कोणती इंद्रिय तर पहा, जेत संपूर्ण पद उभारे, तेत मनचे धावे बाहेरे, बोल भुजाई आविष्करे अलिंगावया. जेत संपूर्ण पद उभारे, जेव्हा आपण वाक्य रचना करतो त्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद, त्यानंतर त्या कर्त्याच्या संबंधाने कधी विशेष माहिती असते, तरी कधी क्रियाच्या संबंधाने क्रिया विशेषण असतं, कधी विशेषण असतं, कधी अव्यय असतं. मग कर्ता, कर्म, क्रियापद, अव्यय, विशेषण, क्रिया विशेषण या सगळ्यांची सिस्टमॅटिक, त्याला कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्सेस असं आपण म्हणूया, त्या शब्दांची रचना करण्याकरता जे नियम सांगितले जातात त्यामध्ये वर्ण, अक्षर, पद, शब्दसमूह आणि त्यातून मग वाक्य तयार होतं आणि त्या वाक्यातून एक विशिष्ट अर्थ बाहेर पडतो. यालाच असं म्हणायचं संपूर्ण पद उभारे. त्या संपूर्ण अक्षरांच्या मध्ये पूर्ण कर्ता कर्म अशी योजना पूर्ण झाल्यानंतर ते अक्षर पूर्ण अर्थपूर्ण होतं. यालाच म्हणायचं पद उभारे. त्या अक्षरांच्या मध्ये असणारे जे वर्ण, शब्द, पद हे सगळे मिळून त्या वाक्यातून एक अर्थ अभिव्यक्त होतो. उभारे म्हणजे अर्थ बाहेर पडतो आणि त्या वाक्यातला अर्थ बाहेर पडू लागल्याबरोबर ते मनचे धावे बाहेरे. मन हे मुळातच चंचल आहे आणि जे मनाला एखादी गोष्ट आवडली की मन तिथे पुन्हा पुन्हा जात असतं. या मनासी एक कणिके जे देखिलिया गोडीच्या ठाया सोके. आणि असं असल्यामुळे ह्या मनाने जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांची अक्षर योजना पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो अर्थ बाहेर पडला तेव्हा ते मनच इंद्रियांच्या मर्यादाचं उल्लंघन करून पुढे धावू लागतं. एक मनाचे धावे बाहेर, म्हणजे मन सुद्धा चंचल असणारं मन सुद्धा एकाग्र करू शकेल आणि ह्या अर्थाला बिलगू लागेल एवढं सामर्थ्य ह्या शब्दांच्या अर्थाच्या मध्ये आहे. कारण मन सुद्धा त्याला आकर्षित होतं. बोल भुजाही आविष्करे अलिंगवया. आतापर्यंत हे ज्ञानेंद्रिय उभयात्मक असणारं मन हे सगळं सांगितलं. त्यातून आपण चित्त घ्यायचं, अहंकार घ्यायचं, बुद्धी पण घ्यायची, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय. त्याचबरोबर बोल भुजाही आविष्करे अलिंगावया. अलिंगावया बोल बोल अलिंगावया भुजाही आविष्करे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या बोलण्याला आलिंगन देण्यासाठी भुजाही आविष्करे, हे जे बाहू असतात त्या बाहूंना असं वाटलं की काय शब्द आहे, काय अक्षर आहे, काय योजना आहे, काय माधुर्य आहे, काय लालित्य आहे, काय गोडवा आहे अक्षरांच्या मध्ये. म्हणून ते हातही सरसवले आणि त्या हातांनाही वाटलं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या शब्दांना आलिंगन देऊया. म्हणून बोल अलिंगा वया, त्या बोलांना आलिंगन देण्यासाठी भुजाही आविष्करे, अर्थात त्या बाहूंनाही इच्छा निर्माण झाली
अरे आपणही आलिंगन देऊन बघूया शब्दांना, आपल्यालाही काहीतरी आनंद भेटेल. म्हणजे ज्ञानेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय, कर्म इंद्रिय सगळेचे सगळे त्या शब्दांच्याकडे जाऊ लागले. आणि जसे पूर्वीच्या काळातली गोष्ट आपण समजून घेऊया. आई असावी आणि तिला 2-4 मुलं असावेत आणि तेही 1-1.5 वर्षाच्या अंतराचे असावेत आणि आई आल्यानंतर सगळेचे सगळे त्या आईला बिलगावे. तसं झालं म्हटले. आता बघा, ऐसी इंद्रिय आपुलालिया भावी, झोंबती परिते सरिसे पणेची भुजावी, जैसा एकला जग चेववी सहस्त्र कर. वा, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐसे इंद्रिये, अशा प्रकारचे ही इंद्रिये. कोणते? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टय. हे सगळेची सगळे 14ही इंद्रिय काय झालं म्हटले? आपुलालिया भावी, आपापल्या भावनेप्रमाणे, आपापल्या अधिकाराप्रमाणे, आपापल्या स्वभावाप्रमाणे, आपापल्या धर्माप्रमाणे त्या शब्दरूपी मातेकडे जाता येतात. जसे मुलं आपल्या आईला बिलगतात सगळीकडनं, तसे ही सगळे शब्द आपुलालिये भावी, आपापल्या भावनेप्रमाणे, आपापल्या अधिकाराप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, धर्माप्रमाणे काय आहे, झोंबती, त्या आईला बिलगतात. की शब्द म्हणतो हा माझा विषय आहे, स्पर्श म्हणतो, स्पर्शेंद्रिय म्हणतात माझा विषय आहे, रसना म्हणते माझा आहे, कर्ण म्हणतात माझा आहे, नाक म्हणतं माझा आहे, मन म्हणतं हे माझा आहे, बुद्धी म्हणते मी निश्चय करील, अहंकार म्हणतात ते माझे आहेत, मी त्यांचं तादात्म्य धारण करील. याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय सगळे सगळे येतात आणि आपापल्या भावाप्रमाणे, भावनेप्रमाणे, अधिकारप्रमाणे त्या शब्दरूपी मातृकेला झोंबतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो प्रकार आहे का, तो सरिसेपणेची भुजावी. तो शब्द जो आहे ना, सरिसेपणेची म्हणजे सारखेपणानं भुजावी, तो सगळ्यांना भुजावतो, तो सगळ्यांची समजूत काढतो, तो सगळ्यांना बोध करून देतो, तो सगळ्यांना ज्ञान करून देतो. ज्ञानेंद्रियांना पाहिजे तुम्हाला, तुम्ही ज्ञानेंद्रिय आहात ना, मग शब्द सांगेल डोळ्यांना तुम्ही माझ्याचं रूप पहा, नाकाला सांगेल माझ्यामध्ये जो गंध आहे तो गंध घ्या, नवरस शब्दांच्या मध्ये आहे तो म्हणेल माझ्यातला जिभेला सांगेल तो रस चाल, वाणीला सांगेल माझे शब्द कसे आहे तू बोल, त्या बोलण्यातनं वाणीला स्पर्श होईल. अर्थात सगळ्या बाहूंना सांगतात माझ्या हात लावा माझ्या शब्दांना, तुम्हाला त्यातलाही गोडवा मिळेल. अर्थात एकच शब्द या सगळ्या इंद्रियांची सारखेपणाची समजूत घालतो आणि कोणाची कंप्लेन राहत नाही, कोणाची तक्रार राहत नाही. सगळे म्हणतात शब्दाने आम्हाला समाधान केले. एवढं जर सामर्थ्य असेल तर का आपण ह्या ज्ञानेश्वरीच्या शब्दांच्या प्रेमात पडत नाही? प्रेमात पडून तर पहा, तुमच्याशी ते किती प्रेम करतील ते शब्द. आपण म्हटले आम्हाला प्रश्न आहे, एक शब्द सगळ्या माणसांची समजूत कसा काढू शकतो? घरामध्ये एक मनुष्य आपल्या आईवडिलांची, मुलांची आणि पत्नीची समजूत काढू शकत नाही. एकाची समजून काढायची म्हटली की दुसरा रागवतो, दुसऱ्याची समजूत काढायची म्हटली की तिसरा रागवतो. पण हा एक शब्द सगळ्यांची समजूत कसा काढू शकतो? मोठी संस्था, बँका, कॉर्पोरेट जगतामध्ये समस्या असतात, सगळ्यांच्या समाधान करता येत नाही. पण आता सांगतात, त्याला उदाहरण एक सांगतात, जैसा एकला सहस्र कर जग चेववी. एकला म्हणजे एकमेव असणारा, सहस्त्र कर म्हणजे सहस्त्र किरण आहेत ज्याला, असा सूर्य तो आहे एकटा. पण त्या सूर्याचा उदय झाल्याबरोबर तो काय करतो? जग चेववी, संपूर्ण जगाला जाग करतो. म्हणजे एकटा सूर्य संपूर्ण जगाला कसं जागा करतो? म्हणजे तेवढं सामर्थ्य आहे त्याचं. एकदा की सूर्याचा उदय झाल्याबरोबर
पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होतो, वाहनांची येरझार सुरू होते, त्यातला आवाज येतो आणि सगळेचे सगळे जागे होतात. आणि एकटा सूर्य असताना तो जर संपूर्ण जगाला जागृत करू शकतो, तर माझे शब्द सूर्याची भूमिका करू शकतील का नाही? करू शकतील. ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे, बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाश त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ते असं म्हणतात, जर सूर्याचं बिंब जर पाहिलं आणि सूर्याच्या समोर हात जर केला तर संपूर्ण बिंब आपल्या हातामध्ये येतात. म्हणून ते म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे. पण त्याचा प्रकाश जर पाहिला तर त्रैलोक्य कमी पडतं त्याच्या प्रकाशाला, त्रैलोक्याला भरूनही त्याचा प्रकाश उरतो. तरी प्रकाश त्रैलोक्य थोकडे, तसं शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. त्याप्रमाणे माझ्या शब्दांची व्याप्ती त्या प्रकारे तुम्ही अनुभवा. म्हणून सूर्य जसा सगळ्यांना जागृत करतो, तसे माझे शब्द सगळ्यांना जागे करतील, सगळ्यांचं समाधान करतील. मग माझ्याकडे तुम्ही साहित्यिक या, लेखक या, कवी या, आत्मज्ञ या, साक्षात्कारी पुरुष या, शेतकरी या, एखादा खेळाडू या, एखादा निसर्गप्रेमी या, सगळ्यांना माझे शब्द समजूत घालतील आणि प्रत्येकाला वाटेल माझ्याकरता लिहिलं आहे, माझ्याकरता लिहिलं आहे. म्हणून जैसा एकला जग चेववी सहस्त्र कर, एवढे अलौकिक सामर्थ्य या अक्षरांच्या मध्ये आहे. तैसे शब्दाचे व्यापकपण, देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा भावती खूण गुण चिंतामणीचे. तसं म्हटले, शब्दाचे व्यापकपण. पंचमहाभूत आपल्यालाही माहिती आहे आणि ह्या पंचमहाभूतांच्या मध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात अगोदरचं भूत आहे म्हणजे आकाश, आणि आकाशाचा गुण आहे शब्द. आणि मग आकाशानंतर वायू, तेज, आप आणि मग पृथ्वी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर पहिलं जे महाभूत आहे ते आकाश आणि शेवटचं जे आहे ते पृथ्वी. या पंचमहाभूताचा एक नियम आहे, कारणाचे गुण कार्यामध्ये संक्रमित होत असतात आणि कार्याचे मध्ये स्वतःचेही गुण असतात आणि कारणाचे गुण असतात. मुलाच्या मध्ये आईवडिलांचेही गुण येतात आणि स्वतःचे गुण असतात. तसं शब्द हा आकाशाचा गुण असल्यामुळे आणि त्यापासून वायू, तेज, आप आणि पृथ्वी निर्माण झाल्यामुळे शब्दाची व्याप्ती ही स्पर्श तन्मात्रेमध्ये आहे, रूप तन्मात्रेमध्ये आहे, रस तन्मात्रेमध्ये आहे, गंध तन्मात्रेमध्ये आहे. अर्थात शब्द सगळीकडे व्यापक आहेत. म्हणून शब्दाचे व्यापकपण. देखी जे असाधारण, असाधारण म्हणजे अतिविशेष. शब्दाचं अतिविशेष एकपण आहे की शब्द हा स्पर्शामध्ये पण असतो, रूपामध्ये पण असतो, रसामध्ये पण आणि गंधामध्ये पण असतो. सगळ्या विषयांना व्यापून हा शब्द आहे. हा एक अर्थ घ्या, शब्दाचे व्यापकपण. आणि दुसरा अर्थ आहे, तुम्ही जगातली कोणतीही ज्ञानशाखा घ्या, ती समजून घेताना तुम्हाला शब्दांचीच गरज वाटते. योग समजून घ्या, शब्दच लागेल. संगीत समजून घ्या, शब्दच लागेल. भाषा समजून घ्या, शब्दच लागेल. साहित्य समजून घ्या, शब्दच लागेल. एखादा संशोधनात्मक भूमिका समजून घ्या, शब्दच लागेल. म्हणजे ज्ञानाचं क्षेत्र कोणतंही जरी घेतलं तर शब्दाचा व्यापकपणा सगळीकडेच आहे. म्हणजे जगातली कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते. तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण. पण हे कोणला दिसेल हो? पाहतया भावज्ञा फावती गुण चिंतामणीचे. पाहतया
या शब्दांच्याकडे पाहणारा, पण तो कसा पाहणारा पाहिजे? भावज्ञ, म्हणजे अगदी भावुकतेने, अत्यंत भावनेने, भावमयतेने या शब्दांच्याकडे जर तो पाहिल तर या शब्दांचं व्यापकपण त्याला सहज लक्षात येईल की सगळे गुण शब्दांच्या मध्ये कसे आहेत तर सांगण्याकरता चिंतामणीचे गुण भावती, भावज्ञा पाहतया, अत्यंत भावनेने, भावुकतेने, भावमयतेने या शब्दांच्याकडे जर पाहिलं तर शब्द तुम्हाला त्याप्रमाणे दिसतील. म्हणजे कशाप्रमाणे? चिंतामणीचे गुण पावती, ह्या माझ्या शब्दांच्या मध्ये चिंतामणीचे गुण तुम्हाला दिसतील, प्राप्त होतील. चिंतामणी काय करतो? चिंतामणी चिंतलेल्या सगळ्या वस्तूंचं इच्छा पूर्ण करतो. तुम्ही शब्दांच्या त्या चिंतामणीकडे जा आणि जी जी कल्पना कराल त्या त्या कल्पनेप्रमाणे तो चिंतामणी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून संतांचं वर्णन करताना चिंतामणींचे गाव असं पसायदानामध्ये म्हटलं आहे. आणि असे जे चिंतामणी आहे, चिंतलेल्या वस्तू पूर्ण करणारा, पण त्या चिंतामणीच्या जवळ जाऊन जर आपण चुकीच्या इच्छा निर्माण केल्या तर तो चिंतामणी आपल्या चुकीच्याही इच्छा पूर्ण करतो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा जो चिंतामणी आहे, शब्दरूपी चिंतामणी, त्याचे साईड इफेक्ट्स अजिबात नाहीत. तुम्ही कोणत्याही भावनेने जरी गेलात पण ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द चिंतामणी असे आहेत, तुमचं कल्याणच करणार आहे. म्हणून शब्दांच्या ठिकाणी चिंतामणीचे गुण जरी असले पण चिंतामणीचा दोष मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये एक किंचित सुद्धा नाही. चिंतामणी आपण त्या ठिकाणी गेलो आणि सांगितलं तिथे भूत तर नाही आणि मला खाणार तर नाही ना, असं म्हटल्याबरोबर चिंतामणी तिथे भूत निर्माण करेल, तुम्हाला खाऊन टाकेल. म्हणजे त्या चिंतामणीच्या समोर चुकीच्या इच्छा निर्माण केल्या की आपल्याला त्या बाधक होतात. पण संत महात्म्यांचे शब्दरूपी चिंतामणी, त्यांनी शिव्या जरी दिल्या, रागवलं तरी त्यांच्या रागवण्यात, त्यांच्या बोलण्यात त्या जीवाचं कल्याण होत असतं. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, एवढं सामर्थ्य त्या शब्दांचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ह्या शब्द हे उत्तम प्रकारची ताटं आहेत आणि त्यामध्ये मी उत्तम प्रकारचे पक्वान्न वाढलेले आहेत. मग ताटं कोणती आणि पक्वान्न कोणती आणि जेवणारा कोणता आणि वाढणारे कोण, या सगळ्यांचा विचार 22 क्रमांकाच्या ओळीत पहा. हे असो तया बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे उगरली, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. एक एक शब्द पहा. हे असो, शब्दांचा गौरव खूप मोठा मी सांगितला. इंद्रियांच्या मध्ये भांडणं लागली आणि ह्या सगळ्यांचा समाधान सारखेपणाने शब्दाने केलं. शब्दाचं असाधारणपण हेच आहे की कोणी भावुकतेने या शब्दांकडे पाहिल तर चिंतामणीचे गुण त्याला दिसतील. खूप वर्णन झालं शब्दाचं म्हटले, परी हे असो म्हटले आता थांबायला पाहिजे की मुख्य विषयाकडे वळायला पाहिजे आपल्याला. पण तरी देखील जाता जाता म्हणतात तर या बोलांची ताटे भली, हे जे ज्ञानेश्वरीचे 9033 ओव्यांच्या मध्ये जे शब्द वापरले आहेत, जे अक्षर वापरले जे आहेत, जे वर्ण वापरले, तर ते वाक्य, शब्द आणि त्यामध्ये वर्ण, हे शब्दच उत्तम प्रकारचे ताट आहेत. आणि जितकं पक्वान्न महत्वाचं तेवढं ताट सुद्धा महत्वाचं मानलं जातं. श्रीमंतांच्या घरी जेवताना चांदीचे ताट, चांदीचे पेले, तांब्या चांदीचा,
जास्त श्रीमंत असेल तर सोन्याचं ताटही असेल, सोन्याचा तांब्याही असेल, श्रीमंत असेल तर. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी तुम्हाला श्रोत्यांना जे ताटं वाढलेली आहेत जेवणाकरता ती अत्यंत चांगली आहे. चांगली आहे म्हणजे निर्दोष आहे. त्या ताटांच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसतो. आता विषय वाढत जाईल की भांड्यांच्या मध्ये सुद्धा दोष असतो का, कोणते असतात, तो आपला विषय नाही. तो तर एवढाच आहे की माझे जे शब्द आहे वर्णवपू निर्दोष मिरवत असे, हे शब्द शास्त्र मान्य आहे. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश, ते वर्णवपू निर्दोष मिरवत असे. हे शब्द शास्त्र मान्य आहेत, हे शब्द गुरु मान्य आहेत, हे शब्द संत मान्य आहेत, हे शब्द देव मान्य आहेत आणि हे शब्द सर्व मान्य आहेत. याप्रमाणे ही बोलाची ताटी भली, अत्यंत चांगल्या प्रकारचे हे शब्दरूपी ताट आहे. मग त्या शब्दरूपी चांगल्या ताटांच्या मध्ये तुम्ही कोणतं पक्वान्न वाढलं हो ते सांगतात. वरी म्हणजे त्या शब्दरूपी चांगल्या ताटांच्या वरती काय वाढलं आहे, कैवल्य रसे उगरिली. कैवल्य रस, मोक्षरूपी मिष्टान्न, ब्रह्मरस, आत्मरस, स्वरूपरस, रसो वैसा हा असणारा परमात्मा, अर्थात ब्रह्माचा रस किंवा आत्म्याचा रस नाही, रसरूप आत्मा, रसरूप ब्रह्म, ही कैवल्य स्थिती त्या शब्दरूपी ताटांच्या मध्ये वाढलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द हे उत्तम प्रकारचे ताट आणि त्यामध्ये असणारे अर्थ म्हणजे ब्रह्मरूपता आहे. वरी कैवल्य रस ओगरिली. ज्ञानेश्वर महाराजांना विनंती केली, का हो माऊली, एवढे मोठे चांगले शब्दरूपी ताट आणि कैवल्य रस त्यावरती ओगरला म्हणजे वाढला पक्वान्न, तुम्ही एवढं मोठं पक्वान्न केलं तरी कोणाकरिता? कोण योग्य अधिकारी आहे? कोण तुमच्याकडे जेवण्याकरता येतो आहे? स्वतः तुम्ही वाढणार आहात का? ते म्हटले, हो, मी स्वतः वाढणार आहे. मी स्वतः ताट तयार केले, पक्वान्न तयार केले, स्वतः मी केले. कोणाकरता केले ते सांगतात. ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. ही प्रतिपत्ती म्हणजे ही मेजवानी. कोणती मेजवानी? ही ग्रंथ रचना रूपी मेजवानी. ही ग्रंथ रचना हीच एक प्रकारची प्रतिपत्ती म्हणजे मेजवानी. कोणी केली? म्या केली. हात लावून सांगतात, म्या केलेली आहे. कोणाकरता केली हो? निष्कामासी, अर्थात ज्यांच्या अंतःकरणामध्ये आता या भौतिक विषयांच्या लालसेची थोडीही इच्छा राहिली आहे. म्हणजेच ज्यांना खरोखर विवेक आणि वैराग्य निर्माण झाला आहे. म्हणजे कोणतीच कामना नाही. निष्कामासी, त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्याच प्रकारची कामना नाही, अशा साधन चतुष्टय संपन्न असणारा जो अधिकारी, अशा निष्काम अधिकाऱ्याला मी शब्दरूपी ताटांच्या माध्यमातून कैवल्य रस पक्वान्न मी वाढलेला आहे आणि ते त्याची निर्मिती, ग्रंथाची रचनाच मी त्या निष्काम पुरुषांच्या करता केली. सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये एक उभी येते, अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या योग्यतेला जे कोणी बसतील त्यांनीच या पंक्तीला बसावं, बाकी त्याने उठून जावं असं ते म्हटले नाही, पण अर्थ समजून घ्यावा. अहो अर्जुनाची पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान, त्यांनीच कृपा करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. मग बाकीच्यांनी काय घ्यावं? म्हटले, एरवी वाक्चातुर्य होईल सुखिया. बाकीच्यांनी साहित्य घ्यावं, माऊलींचं वाक्चातुर्य घ्यावं, त्यांचे दृष्टांत घ्यावे. पण यातला जो मुख्य तत्वज्ञानाचा अधिकारी आहे ना, तो निष्काम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या वाङ्मयाला समजून घेताना we have to give up all desires about this phenomenal world. या संपूर्ण जगताच्या विषयीच्या लालसा जितक्या मनुष्य संपून टाकेल ना, तितकी त्याची गोडी, अंतरंगता ही वाढत जाईल.
खरंय म्हटले हे? हो हो, ही प्रतिपत्ती मी केली निष्कामासी. पण निष्काम पुरुषालाही प्राप्त झाल्यानंतर त्याने त्याचा आस्वाद कसा घ्यायचा आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. म्हणजे सुगरणी आणि उदारे, जिला स्वयंपाक चांगला करता येतो आणि केलेला स्वयंपाक वाढण्याकरता जी उदार अंतकरणाची आहे. याचा अर्थ काहींना चांगला स्वयंपाक येत नाही आणि काहींना चांगलं वाढता येत नाही. काहींना चांगला स्वयंपाक करता येतो तर काही वाढता येत नाही, काहींना वाढता येतं तर चांगला स्वयंपाक करता येत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सुगरणी आणि उदारे, स्वयंपाक चांगला करणारी आहे, वाढणारी आहे. जेवणारे कशाही म्हटले? रसज्ञ आणि जेवणारे. त्यांना प्रत्येक पदार्थातला रस कळतो. काहींना रस कळतो पण 2 घास झाले की नाही म्हटले अजीर्ण होईल, मी जेवणार नाही. नाही, तो रसज्ञही पाहिजे आणि जेवणाराही पाहिजे. मग रसज्ञ आणि जेवणारा जेवायला बसला, सुगरणी आणि उदार वाढायला बसला, तर मग वाढणारा किती वाढील आणि खाणारा किती खाईल याची गणतीच नाही. तसं म्हटले, तुम्ही निष्काम पुरुषांकरता ह्या शब्दरूपी भल्या ताटांच्या मध्ये कैवल्य रस ओघरला आणि ग्रंथाच्या निर्मितीच्या माध्यमातून तुम्ही ही मेजवानी निष्काम पुरुषांच्या करता दिली. ते जेव्हा ही मेजवानी खातील, त्याचं भक्षण करतील, ते आत्मसात करतील, ते कसे करतील बरं? सांगतात, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करोनी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी, तयासीच फावे. आता म्हणजे हे सगळं वाढून झाल्यानंतर जो जेवणारा आहे तो आता, तो जो अनुभव घेईल कैवल्याचा, त्याला काय अनुभव येईल? आत्मप्रभा. प्रभारूप आत्मा म्हणजे आत्माच प्रकाश रूप आहे आणि जो प्रकाश आहे तोच आत्मा आहे. ती दिव्य ज्योत आत्मस्वरूपाची आहे आणि ती दिव्य आत्मस्वरूपाची ज्योत कशी आहे म्हटले? नित्य नवी. ती नित्य नूतन आहे. जशी काल होती तशी आज आहे, तशी उद्या पण राहणार आहे. अर्थात तो आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर उत्पन्न होत नाही, सृष्टीच्या नाशाबरोबर नाश पावत नाही आणि सृष्टीच्या स्थितीबरोबर त्याच्यामध्ये विकारही उत्पन्न होत नाही. असा भूत भविष्य वर्तमानाच्या अतीत असणारा नित्य नूतन ही आत्मप्रभा, त्याची अनुभूती, या कैवल्याची अनुभूती निष्काम पुरुषांना येते. आणि जसजसं अंतकरण हे अंतर्मुख होऊन जातं, निष्काम होऊन जातं, तसतसं त्या आत्मस्वरूपाचा आनंद येतो. आणि तो आलेला आनंद वृत्ती अंतर्मुख केल्यानंतर इंद्रियांचा प्रत्याहार केला, त्या इंद्रियांना एका ठिकाणी स्थिर केलं, धारणा केली आणि मग त्याचं चिंतन, निधिध्यासन केलं. हे ध्यान, धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींच्या एकत्रीकरणाला संयम असं म्हणतात. आणि या अध्यायाचं नावच आहे आत्मसंयमन योग. अर्थात इथे इंद्रियांचं, शरीराचं आणि मनाचा हा संयम करायचा आहे प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या माध्यमातून. आणि मग एकदा की ती वृत्ती अंतर्मुख झाली की स्थिर अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये परमात्म्याचं भान, परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. आणि त्यामुळे नेहमी साधकाने आपल्या इंद्रियांना अंतर्मुख करावं आणि त्या अंतर्मुख वृत्तीला स्वरूपाचं, आत्मानंदाचं भान अनुभवता येतं. म्हणून ज्याप्रमाणे घरातील माणसं आणि बाहेरून येणाऱ्या माणसांना दोन्हींनाही प्रकाश मिळावा ह्याकरता पूर्वीच्या काळामध्ये असा दिवा ठेवला जायचा, त्याला ठाण दिवी असं म्हणतात. म्हणजे त्या दिव्याची एक जागा अशी स्थिर असायची, निश्चित असायची की तो दिवा त्या ठिकाणी ठेवल्यानंतर तो इकडे तिकडे हलत नसायचा, तो मुवेबल नसायचा, तो एका ठिकाणी असायचा. आणि तो दिवा
मग घरातल्या माणसांनाही प्रकाश द्यायचा आणि बाहेरच्या माणसांनाही प्रकाश द्यायचा. जसा तो एका विशिष्ट ठिकाणी ठेवलेला दिवा कायमस्वरूपी सगळ्यांना प्रकाश देत असतो, त्याप्रमाणे ही नित्य नूतन असणारे आत्मज्योतीचा प्रकाश जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर अंतःकरण वृत्तीला नेहमी अंतर्मुख, शांत, एकाग्र ठेवलं पाहिजे. आणि ती शांत अंतर्मुख झालेली वृत्ती सतत जेव्हा आत्माकार होईल, स्वरूपाकार होईल, तेव्हा त्या वृत्तीमध्ये नेहमी आणि नेहमीच त्या आत्मानंदाचं भान राहत जाईल. जसं दिवा एका ठिकाणी ठेवला की तो सगळ्यांना प्रकाश देतो, त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती नेहमी स्वरूपाकार ठेवली, अंतर्मुख केली, तर त्या अंतर्मुख वृत्तीच्या मध्ये त्या परमात्मा स्वरूपाचा नित्य नूतन अनुभव या निष्काम पुरुषांनी करावा. हे पुढे 6व्या अध्यायामध्ये याचा खूप मोठा विस्तार होणार आहे. त्याचं सूत्रच कदाचित माऊलींनी ह्या ठिकाणी सांगितलं आहे. नेंगते सोपमा स्मृतः, असं पुढे जाऊन एक ओळ येणार आहे. जो इंद्रियाते चोरून जीवी तयासीच भावे. अहो म्हटलं, एवढं मोठं तुम्ही त्या आत्मसाक्षात्कारी निष्काम पुरुषांना ह्या आनंद घेता येतो, पण हा आनंद घेताना पथ्य आहे का? म्हटले आहे ना. काय? जो इंद्रियाते चोरून जीवी तयासीच भावे. पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर महाराज म्हणतात, पूर्वीच्या काळामध्ये जसे पहिलवान असायचे किंवा एखादा मुलगा खूप आवडता असेल तर त्याला धष्टपुष्ट बनवायचं असेल तर त्याला पौष्टिक असं खाद्य खायला द्यायचे. बदाम, काजू, लाडू काय जे असेल त्या काळामध्ये तसे, आणि ते अंधारामध्ये त्याला द्यायचे. कुणी याला पाहू नये आणि यानेही सुद्धा पाहू नये की ते पदार्थ खाल्ल्यानंतर याला धष्टपुष्ट आणि बल प्राप्त व्हावं. मग सगळ्यांच्या पासून चोरून आई त्या आपल्या लाडक्या मुलांना असे पौष्टिक खाद्य द्यायची आणि सांगायचे, हे तुम्ही खा. असं मीही काही काळ एकदा प्रत्यक्ष पाहिलं होतं, पण मला अर्थ कळला नाही तेव्हा त्याचा, की हे असं असतं म्हणून. आणि म्हणून जसं की ती आई किंवा तो मल्ल एकांतामध्ये जाऊन सगळ्यांना बाजूला सारून तो मिष्टान्न म्हणजे पौष्टिक आहार घ्यायचा आणि तो त्याच्या अंगी लागायचा, ताकद वाढायची. कोणाच्या समोर जर आपण जेवलं आणि आपण खात असताना त्याची दृष्टी गेली तर ते आपल्याला अंगी लागत नाही. असा एक शब्द प्रयोग आहे मराठीमध्ये, अंगी लागत नाही. पचत नाही, अंगी लागत नाही. आणि म्हणून ह्याप्रमाणे तसं आपल्याला नेहमी सुखाची अनुभवाची इच्छा असते, अनुभव घेतो, पण कसं इंद्रियांना समोर ठेवून मग शब्दांना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या पंचविषयांचा अनुभव आपण या इंद्रियांच्या माध्यमातून घेतो. पण हा इंद्रियांच्या माध्यमातून मिळणारा आनंद हा अपरिपक्व असतो, तो वैषयिक आनंद असतो. पण जो स्वरूपानंद जो आहे तो निर्विषयक आनंद आहे. मग निर्विषयक आनंद घ्यायचा असेल तर अंतःकरणाच्या वृत्तीला इंद्रियापासून परावृत्त करून मागे आणणं याला प्रत्याहार असं म्हणतात. आणि त्या इंद्रियांना मागे परतून आणल्यानंतर त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं याला धारणा असं म्हणतात. तत् प्रत्येक तानता ध्यानम. आणि त्या ठिकाणी ते तत्व मीच आहे असा निश्चय केल्यानंतर त्या तत्वाचा जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा ती वृत्ती अंतर्मुख होऊन स्वरूपाच्या स्वरूपाकार होऊन तिला जेव्हा आनंद प्राप्त होतो, तो आनंद इंद्रिय तर पलीकडे राहिले आता, पण इंद्रियांच्या पासून त्या वृत्तीला मागे परतवलं आणि ती वृत्ती जेव्हा स्वरूपाकार होते तेव्हा स्वरूपाकार झाल्यावर वृत्तीला जो निर्विषयक आनंद प्राप्त होतो. निर्विषयक आनंद, विषयांचा पासून मिळालेल्या आनंदासाठी इंद्रिय लागतात, पण आत्मानंद हा निर्विषय असल्यामुळे त्या वृत्तीला अंतर्मुख करायचं, शुद्ध करायचं. आणि शुद्ध अंतर्मुख झालेल्या वृत्तीच्या मध्ये त्या स्वरूपाचा जेव्हा ती आनंद घेते तेव्हा इंद्रियांना कळत पण सुद्धा नाही की ह्या इंद्रियांना, ह्या वृत्तीला हा ब्रह्मानंदाचा भोग प्राप्त झाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इंद्रियाते चोरून जीवी तयासीच भावे. ज्याला जे इंद्रियांना चोरून या आत्मस्वरूपाचा आनंद घेतात, म्हणजे बहिर्मुख इंद्रियांना बाजूला तसेच ठेवतात आणि वृत्तीला मागे आणून अंतर्मुख बनवून
त्या स्वरूपातला आनंदाची वृत्ती जेव्हा घेते तेव्हा इंद्रियाला कळतच नाही की हे आनंद कशी काय वृत्ती घेते. आणि विषयाशिवाय सुद्धा आनंद असू शकतो हे निष्काम पुरुषांनाच माहिती, हे गमक. आणि म्हणून इंद्रियाते चोरून जेवी तयासीच फावे, या ठिकाणी चकार सांगतात, त्यालाच त्यालाच आणि त्यालाच. अशा त्या आत्मस्वरूपाचा निर्विषय आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून त्याने ही गोष्ट अवश्य करावी. याकरता आत्मप्रभा नित्य नवी तेची करुणे ठाण देवी, जो इंद्रियाते चोरून जेवी तयासीच भावे. हा विषय झाल्यानंतर आतापर्यंत आपण श्रवण मनुष्याने केलंच पाहिजे. पण आता पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी आतापर्यंत जी गोष्ट आपण ऐकली नाही ती गोष्ट श्रवणाच्या संबंधाने सांगणार आहे, जी विलक्षण आहे, अपूर्व आहे, जी आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरीच्या संबंधाने ऐकली नाही ती पुढच्या ओळीमध्ये सांगणार आहेत. पण विषय संपल्यामुळे ती उद्या पाहू.